ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग हा आपल्या जनरेशनचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे. ह्या एका प्रॉब्लेममुळे आपण गरीब बनू शकतो. आपण आपल्या वयापेक्षा खूप जास्त प्रौढ दिसू शकतो. जे काही आपले ड्रीम्स आहेत, जे काही आपले गोल्स आहेत, ते फक्त विजन बोर्ड पुरतेच मर्यादित राहू शकतात. रियालिटीमध्ये ह्यातलं काहीही नाही घडू शकत, जर आपण खूप जास्त ओव्हर थिंकिंग केलं तर. सो हाय, हॅलो, नमस्कार. आज ह्या चॅनलवरती मी 5 अशा काही टिप्स देणार आहेत, ज्या फॉलो केल्यानंतर आपण ओव्हर थिंकिंग कमी करून आपण ऍक्शनला खूप जास्त इम्पॉर्टन्स द्यायला लागू. आणि शेवटी मी अशी काही गोल्डन टिप्स देणार आहे. सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ग्रो विथ रेवाला अजूनही सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज आज आत्ता पटकन लगेचच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण एकत्र ग्रो होणार आहोत. स्टेप नंबर 1, आपल्या ब्रेनला सतत बिझी ठेवायचं. ओव्हर थिंकिंग हा आपला प्रॉब्लेम कधीच नाहीये. रिकामा वेळ हा आपला प्रॉब्लेम आहे. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही आरामच करायचा नाहीये किंवा रिलॅक्सच व्हायचं नाहीये. पण जेव्हा आपण रिलॅक्स मूडमध्ये असतो, तेव्हा अतिविचार करण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो अशा रिलॅक्स मूडमध्ये एखादं छानसं म्युझिक ऐकायचंय किंवा उठून मस्त डान्स वगैरे करायचा. हो, हा वेडेपणा वाटेल, पण त्याच्यानंतर तुम्ही मला थँक्स म्हणाल, कारण इतका मूड फ्रेश होतो. पुस्तक वाचायची सवय लावून घ्या किंवा लिहायची सवय लावून घ्या. ह्यानं पर्सनॅलिटीमध्ये इतका चेंज होतो, इतकी छान पर्सनॅलिटी बिल्ड होते. आय कान्ट टेल यू. सो अतिविचाराने कधीच तुमचं लाईफ नाही बदलणार आहे. अशा छोट्या-छोट्या प्रोडक्टिव्ह सवयींमुळे तुमचं लाईफ बदलणार आहे. स्टेप नंबर 2, डू इट नाऊ. हा इतका भारी फंड आहे. ह्यानं अगदी डाउनफॉल टू कम बॅक असा होऊ शकतो, असा. डू इट नाऊ वाला फंड वापरल्यानंतर. वर्कआउट करायचं ठरवलंय ना, सो मग काय करू? कधी करू वर्कआउट? मग आज कसली एक्सरसाइज करू? आज कार्डिओ करू की योगा करू? ह्यात नाही वेळ घालवायचा. पटकन जिमचे कपडे घालायचे, गो टू जिम. जर जिमला जात नसाल, घरामध्ये काही एक्सरसाइज करत असाल, तर पटकन ती एक्सरसाइज करायला सुरू करायची. ह्या ब्रेनला ना अतिविचार करायचा वेळच द्यायचा नाही. तुम्हाला माहितीये का, आपण अतिविचार कधी करतो? जेव्हा आपल्याला ती ऍक्शन टाळायची असते तेव्हा. जेव्हा आपल्याला टाळाटाळ करायचा असतो, तेव्हा आपण अतिविचार करतो. सो विचार करायला वेळ द्यायची नाही. डू इट नाऊ. गोष्टी ऑर्गनाइज करायला शिका. व्यवस्थित पुस्तकं ठेवायची आहेत, व्यवस्थित कपडे ठेवायचे आहेत, स्किन केअरचे प्रोडक्ट जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित जेव्हा आपण ठेवू ना, तेव्हा आपला शोधाशोध कमी करायला लागेल आणि आपण पटकन ऍक्शन करू. आपला वेळ वाचेल. ह्या ब्रेनला विचार करायला वेळ द्यायचा नाहीये. डू इट नाऊ. स्टेप नंबर 3, फ्युचरची चिंता सोडा. आपले 80% थॉट्स हे भविष्याच्या चिंतेचे असतात, की उद्या माझं कसं होईल, काय होईल. 1 मिनिट. आत्ता फक्त विचार करून फ्युचर सिक्युअर होणार आहे असं वाटतंय का तुम्हाला? आपण शाळा कॉलेजपासून ऐकत आलोय, की वर्तमान काळ हा आपल्या भविष्याचा पाया आहे. तो स्ट्रॉंग असायला पाहिजे ना. आत्ता काम करायचंय. आत्ता आपल्याला ऍक्शनला इतकं इम्पॉर्टन्स द्यायचंय, की देन आपल्याला फ्युचरमध्ये त्याचे रिझल्ट दिसणार आहेत. आत्ता पैसे कमवायचे आहेत, आत्ता काम करायचंय, आत्ता माणसं कमवायची आहेत, चांगली बॉडी कमवायची आहे. सो फोकस ऑन दॅट ना. स्टॉप ओव्हर थिंकिंग. स्टेप नंबर 4, कनेक्ट टू युअर डिव्हाइन एनर्जी. माझी पूर्ण लाईफ सरेंडर केली आहे माझ्या हनुमंताकडे. तो सगळं करता करविता सगळा आहे तो माझ्या आयुष्याचा. तुमची डिव्हाइन एनर्जी कोणीतरी वेगळा देव असूच शकतो. तुम्ही कोणत्या तरी वेगळ्या रिलिजनला फॉलो करत असाल, सो सरेंड युअर लाईफ त्या देवाला, ज्या देवाला तुम्ही मानता. पावलं आपोआप मंदिराकडे ओढली पाहिजेत. 5 मिनिटं शांत मंदिरात जाऊन बसा. तो प्रत्येक प्रश्नाची तुमच्या उत्तरं देईल. जप करा, ही थेरपी आहे. हनुमान चालीसा हे मेडिसिन आहे. आपल्या डेली रुटीनमध्ये 10 ते 15 मिनिटं स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी ऍड करा. कारण आपण जेव्हा त्याचा हात धरतो ना, तो कोणाचा पाय धरायची आपल्यावरती वेळ नाही आणत आहे. अँड द लास्ट स्टेप नंबर 5, नथिंग इज परमनंटली. सगळं क्षणभंग आहे. तुम्ही, मी, आपले विचार ह्या सगळ्यांचा एक दिवस अंत होणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी रात्रभर जागताय, त्या गोष्टीचा सुद्धा एक ना एक दिवस अंत होणार आहे आणि तो एक दिवस कोणता हे ना तुम्हाला माहितीये ना मला माहितीये. तो भाई इतकी सी तो जिंदगी है, मजे से जी लेंगे. इतक्याशा छोट्या आयुष्यामध्ये कशाला हवे अति विचार? जो होगा वो अच्छा होगा, अच्छे के सिवा कुछ नहीं होगा. या माइंडसेट मध्ये जगूयात ना आणि या ओव्हर थिंकिंगला कायमचं बाय बाय करून टाकूयात.
एकत्र मोठं होऊयात. छान छान सवय लावून घेऊयात, छान माइंडसेट बनवूयात. सो मी आहे तुमच्या सोबत. कनेक्ट विथ मी टू आवर जर्नी. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आय एम ऑलवेज विथ यू. भेटू पुन्हा परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आय एम ऑलवेज विथ यू.